Thanks for yesterday, Cherry. थँक्यू चेरीजी. ठीक आहे जी. तर हा होता आमच्या ट्रिपचा डे 2. डे 1च्या रात्री आम्ही कॅम्पिंग मध्ये स्टे केल्यानंतर सकाळी उठल्यावर कॅम्पिंगच्या बाहेर काहीसा असा व्ह्यू होता. सकाळी आम्ही सगळेजण लवकर उठून मस्त रेडी झालो होतो, कारण आज तर आम्हाला चंद्रताल लेक बघायचा होता. आदल्या रात्री ताईला खूप जास्त त्रास झाला होता, पण त्यावेळेस या डॉक्टर चेरीने आमची खूप मदत केली होती, तर आम्ही सगळेजण त्यांना थँक्यू बोलत होतो. आणि त्यानंतर चंद्रताल लेक बघण्यासाठी आमचा ऍक्च्युअल स्ट्रगल सुरू झाला. मरने से पहिले चंद्रताल देखना है असं का बोलले जातं हे आम्हाला त्या दिवशी कळालं. आमच्या ट्रेकची सुरुवात झाली या जीप पासून, आणि त्या जीप मध्ये काय हालत झाली आहे ना हे तुम्हाला बघून कळेलच. परत आता जीप मध्ये आमची हाडांची वाट लावल्यानंतर आमचा प्रवास काय तिथंच थांबला नव्हता. त्यानंतर आम्हाला उतरून अजून बराच किलोमीटर चालायचं होतं, आणि फायनली हाडांची आणि पायांची वाट लावल्यानंतर आम्ही चंद्रताल लेकच्या जवळ पोहोचलो. आणि जवळ पोहोचल्यानंतर लिटरली आमची इतकी जास्त हालत खराब झाली होती ना, तुम्हाला सांगू शकत नाही. फायनली आम्ही चंद्रतालला पोहोचलो. त्या लेकचा व्ह्यू जसा मी एक्सपेक्ट केला होता तसं तर अजिबात नव्हता, पण ठीक आहे, आयुष्यात मी चंद्रताल लेक बघितला असं मी कोणाला सांगू तरी शकते. आणि इथे माझी ती एक बकेट लिस्ट कम्प्लीट झाली. आणि परत चंद्रताल लेक बघून झाल्यानंतर पायांची वाट लावत आम्ही खाली उतरलो. खूप जास्त दमलोत. कसं तरी ट्रेक करत आम्ही कॅम्पिंग साईडला पोहोचलो. आणि कॅम्पिंग साईडला पोहोचल्यानंतर आम्ही पटापट आमच्या बॅग्स लोड करून घेतल्या आणि आमच्या नेक्स्ट लोकेशन साठी निघालो. ट्रेक करून सगळ्यांची हालत खूप जास्त खराब झाली होती आणि सगळेजण थकले होते, पण आम्ही एकत्र जेव्हा बसमध्ये आलो तेव्हा सगळ्यांनी इतकी जास्त धमाल केली की सगळ्यांचा मूड फ्रेश झाला. आणि आम्ही कधी आमच्या नेक्स्ट लोकेशनवर पोहोचलो हे आम्हाला कळलंच नाही. तर नेक्स्ट आमचं लोकेशन होतं कुंजुम पास, जिथं फेमस देवी टेम्पल आहे. ते लोकेशन बघितल्यानंतर आम्ही अजून एका फेमस लोकेशनवर पोहोचलो, ते म्हणजे चिचम ब्रिज. ऑनेस्टली सांगायचं झालं तर इथलं वातावरण थोडं वेगळंच फील देतं. आणि इकडचे रस्ते जेवढे ऍडव्हेंचरस वाटतात ना तेवढेच जास्त डेंजरस पण आहेत. आजच्या दिवसाची शेवटची साईट सीइंग आम्ही केली आणि आजचा ओव्हरऑल आमचा दिवस खूप छान स्पेंड झाला. आता पुढे आम्ही काय काय धमाल केली हे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळवेनच. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.